तर जो मुळामध्ये विवाह करणे हे भारतातच अशा प्रकारे चहा पोह्यांबरोबर होतो. अन्यथा जगभर विवाह मुलांना कोणत्याही काळात कोणत्याही ठिकाणी अत्यंत योग्य आणि आर्थिक, खाद्य संस्कृती, विचार करण्याची पद्धत, एकामेकांबद्दलचा आदर, समज, बुद्धिमत्ता या सगळ्या बेसिसवर कम्पॅटिबिलिटी शोधून लग्न केली जातात. म्हणजे माणसं एकत्र राहतात, लग्न करतात किंवा नाही करत. भारतामध्ये ते कोणता तो जीवनसाथी.com असं म्हणजे हा एक वेगळाच प्रकार आहे. म्हणजे तुला सांगतो की आयुष्यभर तुम्ही मुलीला सांगता की परपुरुषाकडे पाहू नको आणि एक दिवशी तिचा परपुरुषाबरोबर लग्न लावून देता, जो तिला पूर्ण अनोळखी असतो. आता ह्या हिपोक्रसीला, या कॉन्ट्राडिक्शनला या सोसायटीने असं मान्यता दिली की आपल्या संपूर्ण देशामध्ये सेक्स ही एक टॅबू मानला जातो आता, पण लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे जगामध्ये. म्हणजे हा हिपोक्रसीचाच परिणाम नाही का? तर ज्ञान हे नेहमी तुम्हाला अधिक शहाणं करतं. आपल्याकडे अज्ञान अधिक शहाणं करतं असा समज आहे. त्यामुळे मुलांपासून गपरे म्हणजे आई बाबा मी कुठून आलो, तू चुप बस, गप बस, असं करून 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 शेवटी माणसाचं असं माकड होतं की तो पाहतो त्या पहिल्या मुलीवर लग्न करून टाकतो आणि मग आयुष्याची बर्बादी होते. त्यामुळे तो तो काय आता, आणि पहिली मुलगी काय 10वी काय, चहा पोहेच खायचे आहेत आणि ठरवायचं आहे. तर ती मुलगी परत तुम्हाला 90% तुम्हीच ठरवणार की जात असली पाहिजे, पोटजात असली पाहिजे, गोत्र असलं पाहिजे, रंग, म्हणजे म्हणजे मुलाचे आई वडील जे आहेत किंवा मुलीचे आई वडील जे आहेत तेच एकामेकांना भेटून ठरवतात. आता मुलं मुली लग्न करतात का आई वडील लग्न करतात? मग मग त्याच्यावर एक आर्ग्युमेंट असं केलं जातं की की दोन कुटुंबांची लग्न होतात. आय अग्री, दोन कुटुंबांची लग्न होतात हे खरं. पण तेवढी समज आपल्या मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे की नाही की एक आपल्या कुटुंबाच्या योग्यतेचं कुटुंब किंवा त्या बुद्धिमत्तेचं किंवा तोलाचं मनुष्य आपल्या बरोबर पाहिजे आपल्या आयुष्याला. तर त्यात बॅलन्स ऑफ पॉवर राहील, नाहीतर गडबड होईल. हे मुलांना कळायला पाहिजे. हे आई वडिलांना कळलेलं आहे 58, 90, 60व्या वर्षी. ते मुलांना डायरेक्ट ऍप्लिकेबल करून टाकतात. असं कसं चालेल यार? हे बरोबर नाहीये. पण त्याही पेक्षा गमतीची गोष्ट, परत एकदा विकार राजवाड्यांचं जाऊ किंवा पूर्वीच्या काही तू पुराणात बघ ना, स्वयंवर व्हायचे. बरोबर. त्या स्वयंवरामध्ये स्त्रीला नाकारण्याचा अधिकार होता. रावणापासून कर्णापर्यंत नाकारला गेलेला आहे. सीतेने रावणाला नाकारलं तसं द्रौपदीने कर्णाला नाकारलं. म्हणजे नाकारण्याचा अधिकार होता. त्या स्त्रिया हसत असत, म्हणजे वधू परीक्षा लावायची. सी संपूर्ण प्राणी जगामध्ये नर हा म्हणजे मुलगी म्हणजे नर हा आपल्याला पिसारा फुलवतो, मोर असतो, लांडोर नाही करत ते, बरोबर. आयाळ वगैरे सिंहाला असते, सिंहिणीला नसते. पण फक्त मनुष्यामध्ये उलट होतं की मुलीच्या कडनं दमलेले लोक जातात आणि पाया पडून हुंडा देऊन म्हणजे मोर हुंडा देतो, ऍक्च्युली तो पिसारा पसरून नाचतो आणि एक खुश करतो. सिंह त्याची आयाळ पसरून येतो आणि तो खुश करतो. इथे हुंडा देऊन आणि तुम्ही IAS आहात, छान डॉक्टर, तर फारच छान मुलगा. ही काय म्हणजे ही पद्धत आपल्याकडे सुद्धा नव्हती खरं तर. मी आत्ताच उदाहरण दिलं सीतेचं, द्रौपदीचं, ही दोन मोठी उदाहरणं आहेत पुराणातली. पण भारतीय विवाह संस्था ही जी आत्ता आहे तशी ती अगोदर नव्हती. म्हणजे आता जर हे लोक एवढं सांगतात ना, मागे मागे देतात, आपल्या संस्कृतीतल्या 5000 वर्षापूर्वीच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, त्या नाही त्या घेतात, आयुर्वेद वगैरे, म्हणजे त्याच्याने माणूस मरण्याची हमी. तर या उलट विवाह संस्था तुम्ही फॉलो करून दाखवा. माझं मोहन भागवतांना आवाहन आहे की भारतीय विवाह संस्था जी मूळ होती तशी आपल्या संस्कृतीत होती की नाही, मग त्या संस्कृती आणून दाखवा, म्हणजे मुलं खुश होतील. तू वाचून बघ ते पुस्तक, ते RSSच्या कुठच्याही शाखेमध्ये मोठ्याने वाचून दाखवावं त्यांनी. एवढं ज्ञान कार्य करावं बस, तर मी समजेन की त्या बौद्धिक बुद्धिमत्तेवर विश्वास आहे त्यांचा, आपल्या पूर्वजावर विश्वास आहे आणि आपल्या संस्कृतीवर विश्वास आहे. नाहीये, हे सगळं ढोंग आहे. आणि त्यामुळे आज जे आपण विवाह करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला सांगू इच्छितो की मॅट्रिमोनियल कॉलम
प्लीज वाचत जा. मी आता पेपर वाचतच नाही, पण जोपर्यंत वाचत होतो तेव्हा मी अत्यंत आवडीने, म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर पण लग्न झाल्यावर पण मॅट्रिमोनियल कॉलम वाचायचो. मी आतापर्यंत कुठच्याही मॅट्रिमोनियल कॉलमच्या कुठच्याही रकान्यामध्ये मुलगा, ब्राह्मण, देशस्थ, कराडे असं लिहिलेलं, मुलगी काय राजपूत किंवा मराठा, अ, अ, देशस्थ मराठा असं वगैरे लिहिलेलं असतं. मी आतापर्यंत एकही असं स्थळ बघितलेलं नाही मुलाचं किंवा मुलीचं. मुलगा हिंदुत्व, मुलगी हिंदुत्व,